नमस्कार मित्रमंडळी, आता आपण सायकल घेऊन निघालेलो आहो आपल्या ग्राउंडकडे आणि ग्राउंडला जाता जाता खूप सारे असे टर्निंग मोड येते जिथून आपल्याला पलटा लागते आणि काय होते कारण की आता आपली पोलीस भरती आहे म्हणून पोलीस भरती RPF भरती जवळ आलेल्या आहे मुळे आपण आता सायकलनं जाऊन राहिलो आणि जसं तुम्ही बघत आहे आपण सायकल करून राहिलो आणि सकाळी पाऊस पडला होता चांगला जोरात. ॲक्च्युअली सकाळी नाही, रात्रभर पाऊस होता इकडे चंद्रपूरला. आणि चंद्रपूरला चांगला पाऊस पडल्यामुळे थोडं ओलसर पण तुम्हाला दिसून राहिलं असेल. तर आता आपण जिल्हा स्टेडियमला जस्ट पोचलो आहे आणि भिंतीवर इतके चांगले चित्रकार करून आहे आणि इथेच होणार आहे पोलीस भरती, त्या कारण जिल्हा स्टेडियममध्ये आणि जे पोलीसचे न्यू जे बॅच होती त्यांनी पूर्ण हे साफ केले आणि आत्ता जस्ट आपण पोचलो जिल्हा स्टेडियम. आणि जिल्हा स्टेडियमवर बघू शकता किती गर्दी आहे. आता आपण आपल्या स्विमिंगकडे जाणार आहोत आणि हे तुम्ही स्विमिंग बघा, हे आपला बेलेभाऊ भेटला. आता बेलेभाऊ का म्हणते बेलेभाऊ त्यांच्यासोबत भेटला आम्ही. कपिल पोहत होता तर त्याच्याजवळ आपण जाऊ नाही शकत होतो कारण की इथं 13 एंट्री भेटते जी ॲडमिशन केली आहे. आणि जसं तुम्ही आणि ते जो दिसत आहे ना जोरात, तर एक मुलगा तिथं डुबत होता आणि ते कंट्या भाऊनं तिथं त्याला वाचवासाठी गेला धावत आणि हे कपिलचं झालं आता स्विमिंग, तो हसून राहिला. आणि आता बघा, जे पाऊस इथं पण चांगल्या जोरात होता आणि ग्राउंड पण पुरा सिंथेटिक ग्राउंड जे होतं ते पण ओला झालेलं आहे आणि खूप असे मुलं धावून राहिले, खूप जिद्दीनं धावून राहिले आणि ह्याच ट्रॅकवर भरती होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण पण थोडं अटकूया म्हणून बंदरावानी अटकवायला निघालो, पण काय झालं तिथं पाणी होते आणि पाणीबाई ते हात घसरत होते तर नाहीच जमन म्हणलं आणि त्यानंतर मग उतरून गेलो मी. मग त्यानंतर मी भाऊकडे गेलो, हे आपला जेटपुरा गेट, चंद्रपूरचा जेटपुरा गेट. आणि जेटपुरा गेटवरून आपण आता अंदर आलेलो आहोत कारण की थोडं काम होतं, पेट्रोल टाकायचं होतं. त्या पहिले आपण पेट्रोल टाकायसाठी निघालो होतो. 100चे पेट्रोल टाकला आणि आपल्याला 100चं पेट्रोल टाकलं त्यांनी आणि आता आपण आपले पैसे 100 रुपये वापस घेणार आहोत आणि हे आपले मिळाले आपले 100 रुपये वापस. आता आपण आपल्या भाऊ आपल्याला म्हणजे बोलवला होता समोसे खासाठी, समोसे पेढे, तर त्याकडे गेलो होतो आणि भाऊनं आपल्याला पेढे समोसेची पार्टी देत होता तो. पेढे घेऊन राहिला तो आता सध्या. आणि हे उपलनच्या वार जेटपुरा गेटकडे जे आहे ते चांगलं दुकान आहे आणि इथं पेढे खूप चांगला मिळतो, तर नक्की इथं एक विजिट द्या जेव्हा पण तुम्हाला घ्यायचं राहिलं तर. उपलनच्या वार आहे ह्या शॉपीचं नाव आणि इथं बघा कशा प्रकारची पेढी इथं मिळतात. आता भाऊ आपला ऑनलाईन पेमेंट करणार आहे तर बघू देऊ ऑनलाईन. तर आणि त्याच्यानंतर मग आपण निघालो आपली बाईक घेऊन गांधी चौक. आणि गांधी चौकवर आपण गेलो, त्यानंतर मग आपण गांधी चौकवरून हे मामाच्या जिलेबीमध्ये आलो आपण. मामाच्या जिलेबी, समोसा, इथं कचोरी इथं चांगली मिळते तर आपण इथं आलेलो आहो. आणि भाऊने इथं कचोरी घेतल्या आणि आपण कचोरी खाल्ली. इथं कूलरची हवा घेतो म्हणून मी थोडं इकडे तिकडे फिरत होतो, ऊन खूप जास्त असल्यामुळे. आणि बघू शकता कशा प्रकारे इथं गर्दी आहे मामा जिलेबीच्या इथं. आणि इथं आपल्याला टोकन घ्यावं लागते पहिले, त्यानंतर आपल्याला समोसा भेटते, समोसा कचोरी. आणि भाऊनं घेतलं होतं ढोकला आणि ढोकला घेतलं त्यानं. आणि जे पहिलेच्या दुकानात आपण पेढेच्या दुकानात विचारलं होतं तर तिथं पेढे म्हणजे ढोकला होता पण ते 6 पीसच होतं, तर भाऊ म्हणते इथं थोडे जास्त मिळाले. तर ढोकला अगर घ्यायचं असेल तर इथून मामा जिलेबी जोडून घेऊ शकता. तर असेच व्हिडिओ बघत राहा, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.